झी 24 तास एक पाऊल पुढे। दुधाच्या गोरखधंद्याविरोधात झी 24 तासच्या लढ्याला यश आलंय। दुधाच्या भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून मिळालंय। झी 24 तासनं सातत्यानं दूध भेसळांच्या विरोधात अभियान उघडलं होतं, मोहीम उघडली होती। आज देखील दिवसभर आम्ही या संदर्भातल्या बातम्या दाखवल्या। दूध भेसळखोरांना कठोरात कठोर शासन व्हावं ही मागणी झी 24 तासनं लावून धरली होती आणि आता अखेर गृहराज्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की दूध भेसळ करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। पायबंद घालण्यासाठी आपण रेट करणे किंवा आता नवीन ऍक्ट प्रमाणे वितरक असेल, डिस्ट्रीब्युटर असेल किंवा जो दूध देणारा मुलगा असेल, या सगळ्या टप्प्यावर आता रजिस्ट्रेशन महत्त्वाचं राहणार आहे। त्याचबरोबर 1 जून पासून जागतिक दुग्ध दिन आहे, त्या दिवसापासून आपण 1 महिना दूध भेसळ कशा पद्धतीने होते आणि ते कशी टाळावी त्या संदर्भात एक प्रबोधन कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये 1 महिनाभर आपण या ठिकाणी घेणार आहोत। मेजर दूध संघांची बैठक आपण 27ला बोलवलेली आहे आणि टॅम्पर प्रूफ पिशव्या असतील किंवा दूध वितरकाला आयडेंटिटी कार्ड असेल, अशा पद्धतीनं ह्याला आळा बसवता येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।